नमस्कार मित्रांनो, मी सुयोग शिंदे आणि वेलकम टू माय चॅनल विथ मीट टू सुयोग. आणि आपण आपली ही ट्रिप गुजरात कच्छ ट्रिप पूर्ण केलेली आहे. होपफुली तुम्हाला आवडली असेल. जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि स्टे ट्यून फॉर मोर व्हिडिओज लाईक दिस. तर चला, जसं आपण सांगितलेलं होतं की आपण की ही सिरीज झाल्यानंतर आपल्याला एक सेकंड की ह्या ट्रिपचा होणारा सगळा खर्च आपण हा एक सेपरेट व्हिडिओ करणार आहोत. तर त्या संदर्भात आपण ह्याच व्हिडिओशी आपण आता बोलतो. तर ह्या व्हिडिओसाठी किंवा ह्या ट्रिपसाठी आम्ही कशी बुकिंग केली, कुठे कुठे बुकिंग केली, कुठे स्टे केला, त्याच्यानंतर फूडसाठी काय कशी अरेंजमेंट केली, किंवा मला पेट्रोलसाठी लागणारा खर्च, टोल किती लागला, ह्याचं सगळं डिस्क्रिप्शन सगळं नोट डाऊन झालेलं आहे. आणि आत्ता आज तारीख जवळजवळ महिना झाला आपण आता हा व्हिडिओ शूट करतोय. कारण आपण जो ही जी ट्रिप प्लॅन केलेली त्याचा जवळजवळ 300-350 GB डेटा झाला आणि त्याचे एवढे सारे व्हिडिओज एडिट करण्यात, त्याचे शॉर्ट करण्यात, त्याच्यानंतर ड्रोन फुटेजेस आहेत ते सगळे घेण्यात खूप टाईम लागतो. मला असं वाटलेलं की आपण हार्डली आठवड्याभरात सगळं कंप्लीट करू, पण नाही झालं तसं. आता बघू आता कसं काय. ह्याच्या पुढची ट्रिप प्लॅन मोठी ट्रिप प्लॅन आहे, पण ती स्पॉन्सर्ड ट्रिप असणार आहे आणि त्याची तयारी आतापासून चालूच आहे. आपण त्या ट्रिपला पण बघू. तुम्ही जसं ह्या ट्रिपसाठी भरघोस व्ह्यूज दिलेत किंवा भरघोस मला कमेंट्स आल्यात, माझे व्हिडिओज जे तुम्हाला आवडलेले आहेत त्यासाठी खरंच धन्यवाद. आणि आज हा व्हिडिओ पण आपण रनिंग कारमध्येच करणार. आज आलेलो आहोत अलिबागमध्ये, माझ्या होमटाऊनला, आणि आपण तिकडे व्हिडिओ करू. तर आता आपण पहिला मुद्दा म्हणजे की ह्या ट्रिपला टोटल किती किलोमीटर झाले. पनवेलवरनं जी सुरुवात केलेली त्या ट्रिपसाठी जवळजवळ जाऊन येऊन 2400-2500 किलोमीटर झालेत. म्हणजे आम्ही असा रूट घेतला पनवेल टू पहिला दिवस वापीला स्टे केला. वापीला जसं सांगितलं त्या वापीला माझा मोठा भाऊ राहतो. तर पहिला स्टे करण्याचं कारण असं की दादाचा मुलगा हा 2 आठवडे म्हणजे ट्रिपला गेलो त्याच्या 1 आठवड्यापूर्वी खूप आजारी होता, तो ॲडमिट होता. तर त्याला सुद्धा बघायचं होतं. आणि पनवेल टू वापी डिस्टन्स आहे जवळजवळ 192 किलोमीटर्स. तर पनवेलवरनं आपण थोडंसं लेट निघालो. आम्ही जवळजवळ 11-11:30 वाजता निघालेलो पनवेलवरनं. त्याच्यानंतर 6-6:30 तिथे पोचलो. मग 6-6:30 तिथे पोचल्यानंतर तिथे आराम केला आणि आमच्या मुलांबरोबर खेळलो. आमची पंक्ती, दादाची मोठी मुलगी पंक्ती, ह्याला खूप आवड असते की सक्षम येणार, म्हणजे मोठा मुलगा माझा तर सक्षम येणार, सक्षमबरोबर खेळायला. त्याच्यानंतर अगस्त्य आहे, अगस्त्य अंगद बरोबर खेळतो. दादाच्या मुलाचं नाव अंगद आणि त्याला आम्ही देबू बोलतो. देबू कारण त्याला नीट बोलताना नाही येत, तर त्याला देवूला देबू करतो, त्याच्यामुळे मग त्याला आम्ही देबू बोलतो. आणि खूप मस्तीखोर. पहिला दिवस तिथे स्टे झाला. नंतर नेक्स्ट डे आमचा प्रवास होता राणी की वाव, म्हणजे वापी टू राणी की वाव. पण तो जवळजवळ 400 किलोमीटरचा पट्टा होता तो. मग सकाळी अर्ली मॉर्निंग आम्ही निघालो. आय थिंक 6-6:30 वाजता आम्ही निघालो तिथून वापीवरनं. मग मुलांना 9च्या दरम्यान आम्ही 9-9:30च्या दरम्यान आम्ही भरूचला पोहोचलो. भरूचला तिथे नाश्ता केला. नाश्ता
असा मजबूत केला की नंतर आम्हाला तिथे मध्ये पुढे कुठे जेवायला थांबायची गरज नाही लागली. मग आम्ही जवळजवळ नॉनस्टॉप फक्त गॅस भरण्यासाठी थांबलेलो. गॅस रिफिल केला अहमदाबादमध्ये. त्याच्या आधी भरूचला पण गॅस रिफिल केलेला होता. मध्ये टोल लागले. पण वापी ते अहमदाबाद एवढा मस्त रोड. मग भरूचला नाश्ता केला. भरूच मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे आहे ना, तिथे जवळच एक हॉटेल होतं. त्याचं हॉटेलचं नाव आय थिंक होतं काहीतरी. तुम्ही आय थिंक व्हिडिओमध्ये जाऊन चेक करा, तुम्हाला तिथे दिसेलच. त्या हॉटेलमध्ये नाश्ता केला. त्याच्यानंतर आम्ही दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला लागलो. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेमधनं मग पुढे जाऊन मग तो तिथे आय थिंक अहमदाबादच्या थोडं अलीकडे तिथे उतरून मग अहमदाबादमध्ये घुसलो. अहमदाबादमध्ये गॅस रिफिल केला. आणि जो नाश्ता केलेला होता तो थोडासा राहिलेला होता. त्याच्यामुळे मग गाडीतच आम्ही जाता परत नाश्ता केला. सगळ्यांची पोट पॅक होतं आणि मुलांबरोबर ट्रॅव्हल करण्यात आम्ही खाणं पिणं सगळं बरोबर घेऊन जातो. त्याच्यामुळे मध्ये चिप्स खा किंवा बिस्किट खा किंवा केक वगैरे खा, ह्या सगळं खात पुढे गेलो. आणि मग राणी की वावला पोहोचला. ॲक्च्युली राणी की जर लवकर गेणार असतो तर राणी की वाव आणि सूर्यमंदिर आमचं करायचं होतं, पण आम्ही थोडं लेट पोहोचलो. राणी की वावला आम्ही जवळजवळ 5-5:30ला पोहोचलो. त्याच्यानंतर तुम्ही राणी की वावचा व्हिडिओ पाहिला असेल. राणी की वाव बघितलं. 6-6:30 6:45 वगैरे झाले. त्याच्यानंतर तिथे स्टे केला राणी की वावमध्ये. पाटणमध्ये स्टे केला. तिथे 3 स्टार हॉटेल होतं, पण ते सुद्धा मस्त हॉटेल होतं. तुम्ही तो हॉटेलचा व्हिडिओ चेक करा असा तर तुम्ही तो तिथे जाऊन चेक करू शकता. त्याच्यानंतर रात्री तिथे जेवण केलं. जेवण पण मस्त होतं तिथे. बफे होता. 250 पर पर्सन. मुलांचे तर कायच नव्हते, पण मस्त. जर तुम्ही प्लॅन करत असाल पाटणमध्ये स्टे करायचा तर ते हॉटेल एकदम मस्त हॉटेल आहे आणि त्यांची सर्व्हिस पण चांगली आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो अर्ली मॉर्निंगला. नाश्ता वगैरे करून निघालो टुवर्ड्स भुज. भुज म्हणजे कच्छ, जिथे आमचं टेंट सिटी नाही, कच्छ यात्रा रिसॉर्ट बुक होतं. तर त्या साईडला निघालो. मध्ये रोड टू हेवन आला. ढोलावीरा पण लागलेला, पण ढोलावीरामध्ये आम्ही त्या दिवशी नाही घुसलो, कारण आम्हाला जवळजवळ 300-350 किलोमीटरचा तो डिस्टन्स होता. म्हणजे पाटण टू कच्छ यात्रा रिसॉर्ट असं 300-350 किलोमीटर डिस्टन्स होतं. आणि माझा एक मित्र आधी ऑलरेडी जाऊन आलेला 2 आठवड्यापूर्वी. त्याने सांगितलं तो रोड खूप छोटा आहे, म्हणजे सिंगल रेंटचा रोड आहे. त्याच्यामुळे मग मी रिस्क न घेता डायरेक्ट आपण बोलो हॉटेललाच जाऊन, म्हणजे भले जरी लेट झाला असता तरी डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊन मग त्या दिवशी तिथं स्टे करणार होतो. पण लकीली आमचा असं झालं की आम्ही जवळजवळ 3:30ला वगैरे पोहोचलो, कारण 9-9:30ला आम्ही पाटणमधून निघालो. मध्ये गॅस आम्हाला कुठे भेटला नाही, कारण होता पण ऑलरेडी आम्ही पाटणमध्ये गॅस रिफिल केलेला. त्याच्यामुळे गॅसमध्ये कुठे फिल नाही केला. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट जवळ रोड टू हेवनला आम्ही फक्त थांबलो मध्ये अशी ना राईची शेतं होती. तिथे ड्रोन फ्लाय करायची इच्छा होती, पण डिस्टन्स खूप असल्यामुळे मग आम्ही कुठेच थांबलो नाही. मग आम्ही डायरेक्ट कच्छ यात्रा रिसॉर्टला गेलो. 3-3:30ला आम्ही जवळजवळ पोहोचलो. मग त्या दिवशी मग आम्ही त्या दिवशी रणमध्ये गेलो. रणमध्ये आम्ही पॅरामोटरिंग केलं. आधी तिथे जाऊन थोडंसं खाल्लं, म्हणजे आम्ही जे स्नॅक्स नेलेले होते ते खाल्ले. त्याच्यानंतर पुढे म्हणजे रणमध्ये जाताना आम्ही परत नाश्ता केला, पोटभर नाश्ता केला आणि मग रणमध्ये गेलो. तिथे पॅरामोटरिंग केलं. तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असेल. पॅरामोटरिंग केलं. तिथे आतमध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटीज होत्या, त्या थोड्या पाहिल्या. आणि परत रात्री म्हणजे 7-7:30ला आम्ही हॉटेलला आलो कच्छ यात्रा रिसॉर्टला. तिथे सुद्धा कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतात. मग रात्री त्या पाहिल्या, डिनर केलं आणि मग तो आमचा थर्ड डे झाला. त्याच्यानंतर त्याच्या नेक्स्ट डेला आम्ही अर्ली मॉर्निंग ब्रेकफास्ट केला. त्याच्यानंतर आम्ही ढोलावीरासाठी प्लॅन होता. ढोलावीरा आणि कालू डोंगर प्लॅन होता. तो प्लॅन केला.
मग सकाळी अर्ली मॉर्निंग नाश्ता केल्यानंतर निघालो. तर मध्येच जो कच्छचा रोड होता तिथेच आम्हाला नीलगाय भेटली. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दिसलं असेल, नीलगाय दिसली. आणि मला माहीत नव्हतं की नीलगाय अशी असते, कारण लांबना तर मला घोडा वाटलेला तो, पण जवळ जाताना आम्ही थांबलो. आणि कारण कच्छ असा परिसर आहे ना, दूर दूर वरती असं म्हणजे खाण्यासाठी असं काय नाही. मला वाटते म्हणजे जंगली जनावर किंवा जंगली गाय गवे असतात त्यांना खाण्यासाठी खूप दूरवर नाही. आम्ही जसं थांबलो तशी नीलगाय आमच्या जवळजवळ आली, म्हणजे असं खाण्यासाठी आली असेल अंदाजे. त्याला इंग्लिशमध्ये ब्लू बुल बोलतात. ते सुद्धा मला नंतर कळलं, कारण आम्ही रिसर्च केलं की नीलगायला नक्की काय बोलतात. तर ब्लू बुल. तर त्याच्यानंतर आम्ही मग ढोलावीराला रोड टू हेवनमध्ये लागला. परत रोड टू हेवनला थांबलो, तिथे ड्रोन फ्लाय केला. आणि कच्छच्या तेच थोडंसं थांबून तिथे पण ड्रोन फ्लाय केले. तिथं थोडे फोटो सेशन केले, मस्त फोटो सेशन आणि मस्त लोकेशन. आणि मग ढोलावीराला आलो. ढोलावीराला हरप्पन सिटी एक्सप्लोअर केली. खूप मोठी साईट आहे, खूप मोठी साईट आहे. आणि जवळजवळ 200 एकरमध्ये पसरलेला तो हरप्पन सिटीचं जे अवशेष आहेत ते आहेत. आणि हार्डली 10% काम झालेलं आहे. 10% फक्त एक्स्कॅव्हेशन झालेलं आहे. 10% एक्स्कॅव्हेशन फिरायलाच आम्हाला 2 तास गेले जवळजवळ. आणि तिथे ऊन खूप होतं. अजून फिरायचं होतं पण ऊन एवढं लागलं, कारण वूड फॉसिल पार्क आम्हाला जायचं होतं, पण ऊन खूप लागलं आणि 2 तास गेले. आणि मुलांना पण भूक लागलेली होती. मग आम्ही तिथे थांबलो नाही. मग तिथे ढोलावीरामध्ये एक हॉटेलला आम्ही जेवलो. आणि ते हॉटेल असं आहे ना, हॉटेलचं मी नाव ह्याच्यात टाकीन किंवा फोटोज तिथे टाकीन. मस्त 200 रुपये पर पर्सनमध्ये अनलिमिटेड. त्यांनी आम्हाला ना जे आपले पापड वगैरे असतात ते एवढी अशी टोपली भरून दिलेली आहे. अरे सक्षमला पापड वगैरे या गोष्टी खूप आवडतात. या दोघांचं त्याच्यातच भागलं. आणि अनलिमिटेड चपाती, अनलिमिटेड भाजी, खूप म्हणजे 200 रुपये पर पर्सन, 400 रुपयामध्ये. आणि मुलांचे ते पैसे नाही घेत, लहान मुलांचे कायच नाही. आणि परत त्या दूध वगैरे पाहिजे का आम्हाला विचारलं. खूप मजा. आणि त्यांनी त्यांची जी कच्ची थाळी आहे त्यांची रोटी एवढीच असते, पण ती साजूक तुपात केलेली आणि एवढी पौष्टिक, एवढी मस्त. मी तुम्हाला त्या हॉटेलचे डिटेल्स पाठवेन. जर ढोलावीराला गेलात तर ते हॉटेल बेस्ट आहे. हॉटेल म्हणजे ढाबाच आहे छोटा, पण त्यांचा हे आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही रोड टू हेवनला परत थांबलो, कारण थोडंसं संध्याकाळ झालेली होती. त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो कालुडुंगरला समोर, कारण फॉग असतं तिथे. फॉग होतं, आम्ही गेलो ते फॉग होतं, कारण समोर पाकिस्तानी बॉर्डर दिसते. तर आम्ही तिथे कॅमल राईड केली. कॅमल राईड करून मग आम्ही वरती गेलो. कॅमल राईड करत वरती गेलो. आणि तिथे जवळजवळ हार्डली 5 ते 10 मिनिटाची कॅमल राईड. त्याच्यानंतर वरती जाऊन दिसलं तर काय नाही, एक बायनॉक्युलर्स आम्ही रेंटनी गेलेले. 100 रुपये त्याचे रेंट होता, पण त्याचा काही फायदा नाही झाला. मग आम्ही तिथे थोडंफार एन्जॉय केलं आणि मग रिटर्न हॉटेलला आलो. आता नेक्स्ट डेला आम्ही प्लॅन तर कायच केला नव्हता, कुठे जायचं काय करायचा. मग असंच ठरलं की आपण भुजला जाऊ. तर आम्ही त्याच्या नेक्स्ट डेला आम्ही भुजमध्ये आलो. भुज हार्डली 80 किलोमीटर्स वगैरे आहेत, म्हणजे जे कच्छ यात्रा रिसॉर्ट आहे ना तिथून 80 किलोमीटर्स आहेत. मग आम्ही भुजमध्ये आलो. आणि भुजमध्ये आल्यानंतर आम्ही आपलं त्यांचं स्मृतिवन म्युझियम आणि स्मृतिवन त्यांचं हे पाहिलं. स्मृतिवनमध्ये कसं आहे की 2001ला जो भूकंप आलेला होता आणि तिथे जेवढे एक्सपायर झालेले होते त्यांच्या आठवणीसाठी तिथे त्यांनी ना असं डोंगर, भुजिया डोंगर वरती किल्ला आहे आणि त्या पूर्ण त्या डोंगराला भुजिया डोंगर बोलतात. त्या डोंगरावरती रेन वॉटर हार्वेस्टिंगचे असे पॉन्ड केलेले आहेत. आणि त्या पॉन्डमध्ये चारही साईडला सगळे जेवढे ह्यांचे आहेत, जेवढे म्हणजे ह्याच्यामध्ये भूकंपामध्ये एक्सपायर झाले त्यांची सगळ्यांची नावं तिथे दिलेली आहेत. त्याच्यानंतर आतमध्ये म्युझियम आहे. म्युझियममध्ये म्हणजे आपला म्हणजे भुजचा जो परिसर आहे त्याच्या टेक्टॉनिक प्लेट्स, त्याच्यानंतर त्याचा जो भौगोलिक परिसर कसा आहे भुजचा, खूप वर्षापूर्वीपासूनचा कसा बदलत गेला, काय झाला, किंवा 2001चा भूकंप कसा आला, काय झाला, त्याची पूर्ण माहिती तिथे दिलेली आहे. त्याच्यानंतर
भूकंप अशी घरं पडलेली आहेत ती सगळी त्यांनी एक बनवलेलं आहे. त्याच्यानंतर तिथे अजून एक आहे की त्यावेळी जेव्हा गुजरात सरकारला जे कॉल्स केलेले होते ते कॉलच्या रेकॉर्डिंग तिथे ऐकायला येतात. तिथे खूप सारे असे टेलिफोन्स लटकलेले आहेत, खूप सारे रेकॉर्डिंग्स अशा ऐकायला येतात. त्याच्यानंतर त्यांचे आवाज वगैरे खूप म्हणजे असा अंगावर असा शहारा येतो की त्यावेळी आणि त्यावेळच्या लोकांनी कसं सहन केलं असेल. आणि खूप एवढे एक्सपायर झालेले तिथे तेव्हा की त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडं नव्हती. तर लाकडं विविध म्हणजे आपल्या देशांतर्गत खूप साऱ्या ट्रेन्स भरून लाकडं आलेली आणि त्यांचे जे बॉडी होत्या त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जवळजवळ 15-20 किंवा 2-3 महिने त्यांना लागलेले होते. मग त्यांनी ज्यांची घरं पडलेली होती त्यांच्यासाठी सेपरेट हे केलेले होते, सेपरेट टेंट उभारलेले होते. त्यांच्या सुविधा परत खूप म्हणजे त्यांनी कसं हाल असणार. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण डेव्हलप केले, त्यांना हाऊसेस डेव्हलप केले आणि त्याच्यामध्ये फायनली आपल्याला एक म्हणजे कसं सांगायचं की असा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि प्लॅटफॉर्म शेक करतो आणि साईडला पूर्ण ॲनिमेशनच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं जातं की भूकंप कसा येतो त्या रिक्टर स्केलचा. तो फायनल आहे. त्याच्यानंतर तो भूकंप आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे ह्या गोष्टी तिथे सांगितल्या जातात. अजून तिथे पॅलेस एक होता, पण पॅलेस आम्हाला बघता नाही आला कारण आम्हाला परत असं झालं की आम्हाला रणमध्ये फोटो सेशन करायचं होतं आणि फोटो सेशन बाकी राहिलेलं होतं. तर आम्ही परत रणमध्ये आलो. रणमध्ये आणि एक गोष्ट अशी झाली की तिथे नेटवर्क नव्हतं. मग आम्ही तिथे सिम कार्ड खरेदी केलं, जिओचं सिम कार्ड. आणि रिटर्न येताना आम्ही जुना बोंगा कच्चीचं घर असतं बोंगा, त्या बोंग्यामध्ये राहिलो. गोरिवली विलेजमध्ये आहे, आपल्या दोरडो विलेजच्या थोडं अलीकडे म्हणजे जिथे रण उत्सव भरतो तिथून 5 किलोमीटर लांब थोडंसं आम्ही तिथं स्टे केला बोंगामध्ये. तिथे त्या दिवशी राहिलो मस्त. तिथे पण त्यांचा डिनर होता कारण आम्हाला थोडासा लेट झाला पण ते थांबलेले आमच्यासाठी. ती फॅमिली एकदम मस्त. दुसऱ्या दिवशी आणि तिथे आम्हाला रात्री ना दूध प्यायला द्यायचे. दूध तिथलं ना एक नंबर दूध. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही परत रणमध्ये गेलो. रणमध्ये आम्ही फोटो सेशन केलं. त्याच्यानंतर मग रणमध्ये फोटो सेशन करताना आम्ही लगेच मग नेक्स्ट डेला सूर्यमंदिराच्या इथे आलो. सूर्यमंदिराच्या इथे म्हणजे आम्ही पाटणमध्ये स्टे करणार होतो, पण पाटणमध्ये जो आम्ही ज्या हॉटेलला होतो ते ऑलरेडी बुक होतं. आम्ही दुसरे हॉटेल सर्च करत होतो, दुसरे हॉटेल पण भेटलेले होते. पण सूर्यमंदिराच्या इथे आम्हाला एक हॉटेलला कॉल केला तर त्यांनी सांगितलं की आमच्या इथं रूम अवेलेबल, त्यांच्या इथं फक्त 5 ते 6 रूम होत्या आणि 1 रूम अवेलेबल होती. मग आम्ही रात्री तसंच आलो तिकडे, तिथे स्टे केला. नेक्स्ट डे सूर्यमंदिर केलं. त्याच्यानंतर त्याच दिवशी कारण अगस्त्याची तब्येत बिघडलेली होती, अगस्त्याला खोकला झालेला होता. तर मग आम्ही बाकी कुठे फिरण्याचा हे नाही केलं की आपण डायरेक्ट घरी जाऊ. मग आम्ही सूर्यमंदिर बघितलं. नेक्स्ट डे सूर्यमंदिर बघितलं. सूर्यमंदिरमध्ये नंतर ना अहमदाबादमध्ये अदलज की वाव जशी राणी की वाव अशी आहे तशीच अदलज की वाव आहे, ती पाहिली. तर आम्ही तिकडनं अदलज की वाव निघालो आम्ही डायरेक्ट वापी साईडला. मग रात्री आम्ही वापीला आलो आणि वापीला स्टे केला. आणि आता मेन मुद्दा तर राहिला बाजूला, आपल्याला टोटल किती खर्च आला. आता त्या हिशोबाने पूर्ण मी डिटेल्स काढलेली आहे. तर टोटल आपले किलोमीटर झाले जवळजवळ 2500 किलोमीटर झाले येऊन जाऊन पनवेल टू रिटर्न पनवेलपर्यंत, कच पूर्ण फेरीपर्यंत 2500 किलोमीटर झाले. त्याच्यामध्ये फ्यूल आणि गॅसला लागलेला जो खर्च आहे तो 12,471 रुपये. पण त्याच्यामध्ये थोडासा फार गॅस राहिलेला आणि पेट्रोल पण राहिलेलं, कारण आधी सांगितलं जसं की दमणला गेलो तर पण पेट्रोल मी ठेवून देतो, म्हणजे पेट्रोल टाकी फुल करून येतो, मला हार्डली 6 महिने टिकतो. त्याच्यानंतर आपल्याला टोल लागला. हा टोल जवळजवळ 2200 रुपयाचा टोल लागला येऊन जाऊन. त्याच्यामध्ये किती टोल लागले, आय थिंक 10 ते 15 टोल लागले असतील ओव्हरऑल. सगळ्यात मोठा टोल हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा लागला, तो 250 रुपीजचा होता.
आणि येऊन जाऊन असे काहीतरी 500 रुपये त्याचे गेले आणि बाकी हार्डली 100 रुपये, 120 रुपये, 60 रुपये, 70 रुपये असा पकडून असा 2200 रुपयाचा टोल लागला. आणि आता मोठा खर्च स्टेचा. स्टेला आता किती आला तर स्टेसाठी आम्हाला टोटल 29,000चा खर्च आला. आमचं जो टेंट सिटी जी बुक केलं, टेंटसाठी 2 दिवसासाठी केलं ते 20,000 त्याचे बुकिंगचे होते. त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट डिनर इन्क्लूड होता आणि त्यांची ती सर्व्हिस, त्यांचे ते कल्चरल प्रोग्राम वगैरे ते बाकी. आता आम्ही ते आधीच बुकिंग केलेली होती, म्हणजे 22 तारखेला आमचा 22 डिसेंबरला आमची बुकिंग होती. 22 आणि 24ला आमचं चेकआउट होतं. तर मी जायच्या आधीच तिथे बुकिंग केलेली होती. पण तिथे जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊन तिथे आजूबाजूला खूप सारे टेंट्स आहेत, खूप सारे आजूबाजूला विलेज आहेत, तिथे सुद्धा केला. आणि तिथला जो गव्हर्नमेंटचा जो टेंट सिटी आहे तो पण मी इन्क्वायर केलेला होता. तो 2 दिवसासाठी 35 ते 40,000 जात होता. पण मला तो एका दिवसासाठीच भेटत होता, त्याच्यामुळे मी तो प्रेफर नाही केला. पण तो तिथे राजेवाडी टेंट वगैरे तिथे 50-1 हजारापर्यंत पण जातात राजेवाडी टेंट जर बुक केला तर. पण तो न बुक करता मी थोडा साईडला केला. त्यातल्या त्यात 20,000 ओके आहे. त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट, त्यांची सर्व्हिस पण चांगली, तिथे दूध वगैरे रात्री मुलांसाठी देतात. ब्रेकफास्टला पण त्यांचे ब्रेकफास्ट किंवा डिनरला पण त्यांच्या खूप साऱ्या व्हरायटी असतात. ह्याच्यामुळे तो प्रेफर केला. तुम्ही दुसरीकडे सुद्धा करू शकता, कारण माझं असं आहे की फॅमिलीला घेऊन जातो तर मी ब्रेकफास्ट किंवा ह्या गोष्टी प्रेफरली बघतो की आहे का. कारण आपल्याला मध्ये कुठे न थांबता, कसं हॉटेलला जरी ब्रेकफास्ट केलं की कसं मुलांची सवय असते की खाल्ल्यानंतर त्यांना पॉटी येणार, शी करायला थांबणार. त्याच्यामुळे मग मध्ये थांबता आपण सकाळी ब्रेकफास्ट करायचा. ब्रेकफास्ट केल्यानंतर हार्डली अर्धा पाऊण तास थांबायचं की समजतं की ह्यांची कंडिशन काय. त्या हिशोबाने मग पुढे निघता येतं. मग हार्डली कसं 7-7:30ला उठलं की मग लगेच ब्रेकफास्ट करायचा, किंवा 6 वाजता उठलं तर आम्ही पहिला ब्रेकफास्ट करून घेतो. मुलं झोपलेले असतात, त्याच्यानंतर मग त्यांना उठवतो. मग त्यांनी ब्रेकफास्ट केला की मग त्यांना आंघोळ वगैरे घालतो, तो टाईम निघून जातो. मग त्याच्यामध्ये त्यांना जर वॉशरूम वगैरे आले तर मग ते करून जातं. म्हणजे कसं मग निघायला मोकळे असतो, किंवा मध्ये थांबायला नको, किंवा मध्ये अशा रोडला असं लागली की मग गोची होते. मग पॅरेंट्स म्हणून आमची गोची होते की बाहेर कसं करणार काय. त्याच्यामुळे मग त्या हिशोबाने आमचा प्लॅन तसा असतो. त्याच्यानंतर ते हॉटेल झालं. पाटणमध्ये जो स्टे केलेला होता, त्या पाटणचा स्टे हा 3200 रुपये घेतलेले विथ ब्रेकफास्ट. 3200 रुपये तिथे झालेले. तो सुद्धा 1 नाईटचाच होता तो. त्याच्यामध्ये डिनर इन्क्लूड नव्हतं. डिनर आम्ही सेपरेट पे केले आहे. आय थिंक डिनरचे तिथे काहीतरी 600 वगैरे झाले असतील, 500-600 वगैरे झाले असतील. तर ते झाले. त्याच्यानंतर अजून स्टे इथे गेलेला आपला बोंगा जो बुक केलेला होता गोरवली विलेज, त्याचे 4,000 रुपये घेतलेले 1 दिवसाचे 1 नाईटचे. कारण तिथे रेट 5-1 हजाराचा रेट चाललेला असतो, 6-1 हजाराचा जातो रेट. पण त्यांनी आमचे 4,000च घेतले, कारण फॅमिली आणि त्यांची अवेलेबल रूम असल्यामुळे त्यांनी 4,000 घेतले. तिथे पण ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लूड होता. आणि तिथे आम्ही रजाई परचेस केली, त्यांची कच्ची रजाई. मी फोटो दाखवेन कशी आहेत तिथे. आणि पण तिथे ना एक अशी खंत वाटली की तिथे ना गावामध्ये 12वीपर्यंत स्कूल आहे, पण तिथे मुलींना शिकवत नाहीत. मुलींना फक्त 3री-4थी पर्यंत शिकवलं जातं. त्याच्यानंतर त्यांना शिकवत नाही. मुलांना कॉलेजला जायला भुजला जावं लागतं, पण मुलं पण हार्डली 12वीपर्यंत शिकतात. त्याच्यानंतर ते काहीच काम करत नाही. म्हणजे काम त्यांचं असंच चालतं की गवंडी काम कर, किंवा इकडे जा, असं जा, शेती असते त्यांची, शेती कर. त्यांचे शिकवलं नाही जात. ही एक थोडी खंत वाटली. मी त्यांच्या ओनरला आम्ही बोललो की असं तुम्ही का करता. बोलतात नाही, आमच्या इथं असंच आहे. आम्ही तिथे त्यांचे फॅमिलीचे फोटो सुद्धा काढलेत, पण त्यांनी सांगितलं की मुलींचे फोटो तुम्ही कुठे पोस्ट नका करू, कारण कच्छीमध्ये मुलींचे फोटो कुठेही पोस्ट नाही करत ते, म्हणजे कुठे दाखवत नाही. मी पण नाही केलेत कुठे पोस्ट.
आम्ही पण त्यांची प्रायव्हसी मेंटेन केली, कारण आपण जर परत झालं, कारण फॅमिली बरोबर आमचं असं बॉन्डिंग झालं की मुलं पण तिथे खेळायला लागलेली. आपला आता स्टेचा जवळजवळ 29,000 खर्च झाला. त्याच्यानंतर तो सूर्यमंदिराचं एक हॉटेल आहे. सूर्यमंदिराचं हॉटेल आम्हाला 2200मध्ये पडलं. तिथे पण डिनर इन्क्लूड होतं. नाही सॉरी, तिथे डिनर इन्क्लूड नव्हतं. तिथे फक्त स्टे होता. 2200 घेतले की 2000 घेतले, मी एकदा चेक करून बघतो. आय थिंक 2000 घेतले असतील, 2000 घेतले तिथे. आणि 400-500चा 400 वगैरे ब्रेकफास्ट झाला असेल नेक्स्ट मॉर्निंग, आणि डिनर झाला 600-700चा काहीतरी डिनर झाला. त्याच्यानंतर फूडला जवळजवळ 9,780 रुपये गेले फूडसाठी. म्हणजे आता आपण 5 दिवसाचा गेला तर 5 दिवसाचा 9,780. त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट म्हणजे बाकी चिप्स वगैरे बाकी सगळं पकडून 9,780चा. आणि अजून एक मोठा खर्च म्हणजे विविध ठिकाणी लागणारी एंट्री लागली. म्हणजे मध्ये आम्ही गाईड केलेला, राणी की वावला तिथे गाईड केलेला त्याचा. तर एंट्रीसाठी आम्हाला 2,850. म्हणजे आता एंट्री कुठे कुठे लागली, राणी की वावला एंट्री लागली, त्याच्यानंतर सूर्यमंदिराला एंट्री लागली, अदलज की वाव तिथे एंट्री लागली. त्याच्यानंतर रणला आम्ही 2दा गेलेलो. ते 300-350 रुपये आहे पर पर्सन, आणि मुलांचे काहीतरी 150 रुपीज किंवा मुलांचे नाहीच आहेत, एकदा चेक करा. आय थिंक मुलांचे आहेत. तिथे रणमध्ये 2 वेळा गेलो. त्याच्यानंतर स्मृतिवन तिथे सुद्धा एंट्री लागली. टोल म्हणजे कार पार्किंगची पण एंट्री प्लस सेपरेट एंट्री 700-800 रुपये त्याचे लागले. असे ओव्हरऑल 2,850 रुपये एंट्रीसाठी गेले. आणि त्याच्यानंतर आम्ही ॲक्टिव्हिटीज केल्यात. म्हणजे पॅरामोटरिंग केली, कॅमल राईड वगैरे केली. अजून काय केलं नाही, अजून नाही केलं. पण पॅरामोटरिंगचेच आमच्या जवळजवळ 6,000-7,000 गेले, आणि कॅमल राईडचे वगैरे 200 वगैरे असे ओव्हरऑल 8,400 रुपये आमचे ॲक्टिव्हिटीजचेच गेले. आणि आमचा ओव्हरऑल टोटल खर्च हा 64,701 रुपये आला. 64,700 5 दिवसाचा. त्याच्यामध्ये स्टेचे थोडेफार कमी झाले असते जर तुम्ही प्लॅन करत असाल तर. कारण फॅमिली असल्यामुळे मी जास्त लांब असा स्टे कुठे केला नव्हता. आणि ऑन द स्पॉट जर कच्छला जात असाल तर ऑन द स्पॉट बुकिंग भेटते. तिथे खूप साऱ्या म्हणजे प्रायव्हेट मेंबर्स आहेत, आणि ऑन द स्पॉट ते अवेलेबल किंवा कमीमध्ये रेट देतात. आमचे हे 20,000 रुपयेचे जे टेंट सिटीचे किंवा जॅट टेंटचे गेलेत ते तिथे नंतर आम्हाला कळलं की एक फॅमिली आम्हाला अशी भेटली की ऑन द स्पॉट आले, त्यांनी 6,000 पर डेचे घेतले. आम्ही 2 दिवसाचे म्हणजे 3 दिवसाचे 20,000 गेले ओव्हरऑल. म्हणजे आता तर आम्ही 4 जण होतो, 4घांच्या हिशोबात ओव्हरऑल ठीक आहे. म्हणजे 3 दिवसाचे 20,000 ठीक आहे. म्हणजे हार्डली 4,000-4,500 रुपये असे पडतात पर डेचे. आणि 2 किंग साईड बेड. फक्त तिथे असं झालं की तिथे पाणी म्हणजे पाणी पिण्यासाठी पाणी नाही आहे, ते पाणी दुसरीकडनं घेऊन येतात. त्यामुळे पाणी तिथे एवढं खास नाही. म्हणजे जर तुम्ही जात असाल तर आपली स्वतःची प्यायची प्रॉपर सोय करून घेऊन जा. तिथे बॉटल देतात, पण तिथे असं आहे की अगस्याची तब्येत त्याच्यामुळेच खराब झाली, कारण तिथे ब्रश वगैरे करण्यात तिथे पाणी ना खार आहे. त्याच्यामुळे अगस्याची तब्येत किंवा ब्रश करण्यात किंवा तोंड धुण्यात ते यूज केलं जातं. तर तुम्ही शक्यतो बघा जास्त बॉटल घेऊन जा, आणि ब्रशिंग वगैरे करण्यासाठी ते वगैरे यूज करा. त्याच्यामुळे आजारी पडणार. कारण आमची प्लॅन होती अशी की आम्ही अजून एक्सप्लोअर करणार होतो, पण अगस्याची तब्येत बिघडल्यामुळे आम्हाला मग स्टॉप करता आलं. मग आपला असा हा प्रवास कच्छसाठी. कारण मला माझी अशी इच्छा होती की कच्छ करत आपण सोमनाथ वगैरे करत आपण रिटर्न यायचं. सोमनाथ त्याच्यानंतर गीरला नॅशनल पार्कला मला मुलांना घेऊन जायचं होतं तिथे, पण तिथे जाता नाही आलं. बघू आपण आता नेक्स्ट टाइम प्लॅन करू तेव्हा आपण तिकडे घेऊन जाऊ. तुम्हाला जर ही सिरीज जर आवडली असेल तर इथे ना बॅक साईडला रील शूट करतायत मुली आलेल्या आहेत.
अलिबागला फिरायला आल्या तिथे रील शूट करतात आणि त्यांचा डान्स बघून मला हसायला आलं. चलो, तर तुम्हाला जर सिरीज आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला अशा व्हिडिओसाठी.